नमस्कार मैत्रिणींनो, आपण वांग्याची भाजी बनवणार आहे. तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता, लसूण टाकून त्याच्यामध्ये हळद टाकूया आपण त्याच्यामध्ये आणि कांदा पण घालूया आपण त्याच्यामध्ये. ते घातले की आपण 2 मिनिटाचं झाकून ठेवूया आणि परत ते काढायचं आहे. परत स्लो गॅसवर त्याला ठेवायचं आहे, ज्याने की ते हे होणार चिटकू नाही म्हणून. आणि मसाला थोडा वापरायचा आहे त्याच्यामध्ये. मी प्रत्येक भाजीमध्ये मसाला वापरते, ज्याने की भाजी चव येते, खूप छान लागते. आपण बारीक बारीक वांग्याच्या फोडी केलेल्या आहेत ते त्याच्यामध्ये घालायचे आहेत आणि ते घातल्यानंतर आपल्याला ते मिश्रण करायचे आहे आणि परत आपल्याला ते 2 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे, ज्याने की ते मसाला वांग्याला छान लागावा. आणि बघा ते तेल कसं सुटलेलं आहे. परत 2 मिनटासाठी अजून झाकून ठेवूया. झाकून कशामुळे ठेवायचं म्हणजे 2 मिनटासाठी ठेवायचं, तर ते चिटकू नाही आणि आपल्याला बघायचे ते तेल कसं सुटते. आणि जेवढं आपण पाणी न घालता आपण ते झाकून ठेवतो ना, त्यामुळं ते वांगं खूप छान चव बी लागतं आणि खूप छान बनतं पण. आणि परत आपण ते पण थोडंसं पाणी घालूया. पाणी घालून परत 2 मिनिटासाठी झाकून ठेवूया. परत आपण त्याच्यामध्ये कूट घालूया. झाकण आपण त्याच्यामध्ये झाकण ठेवतो ना, त्याच्यामुळे पटकन वांगं शिजतं आणि चव खूप छान लागते. पाणी लगेच घालायचं नाही. रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर करा. थँक्यू.